वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात? तर मगाशी मी छोटासा शॉर्ट व्हिडिओ बनवत होते. तर माझी दोन्ही मुलं ना मध्ये मध्ये करत होते आणि त्यामध्ये कूलरचा आवाज पण एवढा होता की आणि माझे अहो पण झोपलेले होते. तर मग त्यामुळे मी कूलर पण बंद नव्हते करू शकत आणि त्यांना डिस्टर्ब पण नव्हते करत. तर आता मुलंही बाहेर गेले होते तर मी म्हणलं की चला आपण एक ब्लॉग शूट करावा. पण माझे दोन्ही मुलं परत आले आहेत. म्हणजे परत आले आहे म्हणजे कुठं बाहेर नव्हते गेले, ते इथेच खेळत होते बाहेर. तर आज एक तर पावसाचा मोसम झाला आहे ना, तर वातावरण पण खूप छान आहे आज. म्हणजे रोजच्यापेक्षा बरं आहे आज आणि पाऊस काय आलेला नाही. वातावरण बघा तुम्ही, खिडकीमधनं दिसतं तुम्हाला. एकदम ना असं काळं काळं झालेलं आहे आणि माझे सकाळचे भांडे वगैरे राहिले होते. तर म्हणलं की चला पहिले आपण ते भांडे घासून घ्यावे. तर आणि एकतर आज बाहेर जायचं होतं ना, तर माझा मूड एक खूप जास्त खराब झालेला होता. तर मी थोडंसं माझ्या आव्हांना बोललेले, कारण की त्यांना एकतर वेळ नसतो ना आम्हाला बाहेर घेऊन जाण्यासाठी. आणि आज वेळ मिळाला तर वातावरण पण व्यवस्थित नाही आहे. तर मग थोडंसं वाटलं की, आणि मुलंही कपडे वगैरे घालून रेडी होते. त्यानंतर काय पाऊस तर काय आला नाही, कारण आम्ही आता जाऊन आलो पण असतो. पण जाऊ द्या, बरं नाही गेलो, कारण मग अशा याच्यामध्ये एक तर पाऊस सुरू होतो आणि हवा पण असते ना, तर मग नाही गेलेलो. सो चला मग आता मी पटकन भांडे वगैरे घासून घेते. तुम्ही बघत राहा माझा ब्लॉग. तुम्हाला कसं वाटतं ते सांगत जा आणि तुमच्याकडे वातावरण कसं आहे तेही सांगत जा. तर सांगितलेलं मग अशी आम्ही जेवण केलं तर खूप सारे भांडे वगैरे पडलेले होते. तर आता तेवढे भांडे घासायचे आहेत मला आणि कंटाळा पण खूप आला आहे. सो करूया हळूहळू. हळूहळू होतं, एकदम केल्याने काही होत नाही. तर तुम्हाला मग मी सांगितलं होतं की माझ्या डोळ्याखाली म्हणजे हे पपी आईजने डोळे सुजलेले आहेत, चेहरा सुजला आहे, डोळे मोठे झाले. तर ॲक्च्युली ते थायरॉईडने झालेलं आहे आणि मला लग्नाच्या अगोदरपासूनच थायरॉईड होता. तर माझे हजबंड, त्यांना मी सर्व सांगितलेलं होतं की थायरॉईड आहे म्हणून. तर तरीही ते बोलले की मला काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यांनी म्हणजे दवाखाना वगैरे सगळे केलेला. तर आता पपी आईसाठी मला परत हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. तर बघू केव्हा जाणं होईल ते. तर म्हणजे असं वाटतं आपल्याला की आपला कॉन्फिडन्स आहे ना, एखादं काही म्हणजे आपला म्हणजे कॉन्फिडन्स लो झाला ना, तर काहीच करण्याची इच्छा होत नाही, काहीच नाही. तरीही मग मी खूप विचार केलेला आणि बोलले की जाऊ दे, आपण म्हणजे असं काही झालं तर आपण म्हणजे थांबू नाही शकत, होण्यापासून तर रोखू नाही शकत. पण आता झालं आहे तर इट्स ओके, चालून जातं, आपण करू शकतो. खूप आवड होती लग्नाच्या अगोदर बरंच काही करण्याची, जसं की प्रत्येक गोष्टीमध्ये सहभागी व्हायची मी, सगळं हे करायचे. पण नंतर समजू शकता तुम्ही, तुमच्यामध्ये असा काही कोणाला प्रॉब्लेम असेल तर ते तर चांगल्या प्रकारे समजू शकतात की आपल्या म्हणजे आपली जी ओळख असते आपल्या चेहऱ्यामुळे असते नाही का. तर जर त्याचंच नुकसान झालं तर माणसाच्यावर काय बितते ना, तर हे ज्याचं त्यालाच कळतं. सो मी भोगला आहे म्हणजे डिप्रेशनमध्ये गेले जेव्हा माहीत झालं होतं मला की थायरॉईड आहे. तर थायरॉईडमुळे मी म्हणजे खूप टेन्शनमध्ये होते. त्यानंतर हॉस्पिटल दवाखाने वगैरे केले, पण काही म्हणजे तशी तब्येत तर ठीक झाली आहे, पण डोळे वगैरे नॉर्मल नाही होऊ शकत जसे अगोदर होते तसे. तर मग केला म्हणजे बघू आता, जसं नाही का.
आणि हा बाहेर खेळतो. हे बाहेर खेळतात दोघं जण. हवा येत आहे मगापासून खूप, यांना बोलते आतमध्ये या, पण हे मुलं काय ऐकत नाही. आणि वातावरण पण असं वाटतं मला की पाऊस येईल म्हणून, कारण दुपारपासूनच वातावरण म्हणजे खूपच आपल्याकडं बादल आले असं बोलतो ना, तसंच झालेलं आहे सेम. तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.